नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी प्रिन्सेस कटचा संपूर्ण पुढचा भाग कटिंग करून दाखवणार आहे. आता इथे बघा, हा पाठीमागचा भाग ना मी पहिलेच तयार करून घेतलेला आहे आणि याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आपल्याला याची उंची मोजून घ्यायची. आता याची उंची मी घेतलेली आहे 15 इंच. आता इथे बघा 14.5 इंच भरलेली, कारण का कमरेमध्ये इथे अर्धा इंच शिलाईसाठी गेलेलं आहे. आता इथे मी अस्तर डबल करून घेतलेलं आहे, हे बघा. आणि आपण आता इथे सर्वात पहिले उंची घेऊ 15 इंच. आता आपल्याला इथे उंची घेतल्यानंतर आहे ना, आपल्याला लगेच इथे शोल्डरची मार्किंग करायची. शोल्डर मी घेणार आहे 5.5 इंच. मुंडा मी घेणार आहे 5.25 इंच. छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. 36 इंच मापाचं हे ब्लाऊज आहे. शिलाईसाठी मी पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. वरती जेवढं घेतलं खाली पण तेवढंच घ्यायचं. गळा रुंदी इथे मी 2.25 इंच घेणार आहे. पुढचा गळा आहे इथे 6 इंच तयार. 6.5 इंचाला मार्किंग करणार आहे मी, म्हणजे शिलाईसाठी अर्धा इंच जातं. समोरच्या बाजूला 2.5 इंचाला मार्किंग करून लाईन मारून घेते. 5.25चा इथे मुंडा घेतलेला आहे, त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे, तिथे पॉईंट द्यायचा आहे. पाठीमागचा मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे मी 1.25 इंचाला मार्किंग केली. फिटिंगच्या तिथे 0.5 इंचाला मार्किंग केली. आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेते. आता इथे मी थोडासा, हे बघा, या पद्धतीचा आकार घेतलेला आहे. तुम्ही गोलही घेऊ शकता. 15 इंचाला मार्किंग केली. तिथून खाली अर्धा इंचाला आपल्याला कपडा वाढवून घ्यायचा आहे. आडवा टक्स इथे मी 4 इंचाचा घेणार आहे. याच्यामध्येच आपली हुकलूक पट्टीसाठी पण शिलाई मार्जिनसाठी येऊन जाईल. वरून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. 10.5 इंचाला मार्किंग करते आणि ही लाईन मी जोडून घेणार आहे. प्रिन्सेसचा इथे बघा पप येण्यासाठी 2 इंचाला मार्किंग करते. आपण आता इथे हा आकार आहे ना वरती मुंड्यामध्ये जोडून देऊ. इथे आपल्याला प्रिन्सेसचा आकार घ्यायचा आहे. आपल्याला ही उभी लाईन जोडून बघायची, म्हणजे मोजून बघायची. ती भरलेली आहे 5.5 इंच. दुसऱ्या बाजूला तेवढीच घ्यायची आपल्याला. जिथे येते तिथे मार्किंग करायची. 2 इंच कपडा समोरच्या बाजूला वाढवून घ्यायचा आहे. मुंड्याच्या तिथे 1 इंच कपडा वाढवून घ्यायचा आहे. जिथे बघा लाईन मारली तिथून वरती अर्धा इंचाला मार्किंग केली. इथे बघा जिथे 5.5 इंच भरलं आहे तिथून आपण ही लाईन अर्धा इंचाला इथे वरती जोडून देऊ. आपल्याला आता इथे जोडायची आहे ही लाईन. हे बघा, आपल्याला फक्त पप येण्यासाठी इथे अर्धा इंच कपडा वाढवलेला लागतो. कटिंग करून घेऊ आपण. आता आपल्याला इथे बघा स्लीवची कटिंग करायची आहे. अस्तर मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बंद बाजू आपल्या बाजूला ठेवलेली आहे. छातीचा चौथा भाग घेतलेला इथे 9 इंच लाईन मारून घ्यायची आपल्याला. छातीची घडी आपल्याला इथे भेटलेली आहे. आता बघा इथे मी 9 इंचाची घडी घेतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे, म्हणजे 9.5 इंचाला समोर इथे जिथे आपण लाईन मारली ना तिथे जिथे 9.5 इंच येतं तिथे मार्किंग करायची आहे. आता आपली ही कॅप हाईट काढायची पद्धत आहे. आता ही कॅप हाईट आपल्याला मिळून गेलेली आहे 3 इंच. बघू शकता, आपल्याला समजत नाही किती घ्यायची कॅप हाईट, या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तिथून आपल्याला 2 इंचाला मार्किंग करायची आहे आतमध्ये. आता आपल्याला
ही लाईन मारून घ्यायची. आपल्याला आता ही लाईन मोजून घ्यायची. जितकी भरते त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे. इथे आलेलं आहे निम्म आणि त्याचं पण आपल्याला दोन्ही साईडला निम्म करायचं म्हणजे अर्ध करायचं आहे बघा. मोजत बसायचं नाही. टेप या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आपल्याला 3 पॉईंट मिळालेले आहे. इथून वरती आपल्याला पहिल्या पॉईंटला अर्धा इंचाला मार्किंग करायची आहे. दुसरा पॉईंट आहे तिथे काहीच नाही करायचं. तिसऱ्या पॉईंटला तिथे आपल्याला अर्धा इंच खाली मार्किंग करायची. इथून आपल्याला 1.5 इंचाला किंवा 1 इंचाला मार्किंग करायची. आपल्याला आता हे पॉईंट जोडून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने. फिटिंगच्या तिथे आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे म्हणजे फिटिंग आपली खूप छान बसते. दंडघेर इथे माझा आहे फिटिंग 5.5-6 इंच. त्याच्या पुढे शिलाईसाठी मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आपण आता इथे स्लीवची कटिंग करून घेऊ. पहिले आपल्याला ही लाईन दिसते ना वरती, तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायची. हा पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे. आता इथे मध्यावर एक कट मारून घ्यायचा आहे. बाही आपल्याला ओपन करायची आहे. अर्धा इंचाला आपल्याला इथे आतून कटिंग करायची. आता इथे बघा मी हा नेटचा कपडा घेतलेला आहे डबल करून. त्याच्यावरती आपल्याला अस्तरची बाही ठेवून घ्यायची आणि आपल्याला अर्धा इंच नेटचा कपडा जास्त कटिंग करायचा आहे बाहीपेक्षा. आता इथे बघा प्रिन्सेसची ही कटोरी ठेवलेली आहे. ठेवून कटिंग करायची. एकदम कट टू कट अस्तरच्याच मापाने कटिंग कधीच करायचं नाही ब्लाऊज पीसचा कपडा. आता इथे बघा याला आपण कटोरी जोडतो तो भाग ठेवून घेतलेला आहे. इथे बघा संपूर्ण मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे. याचा पुढचा व्हिडिओ स्टिचिंगचा येईल. तुम्ही याची संपूर्ण शिलाई बघू शकता. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे मी संपूर्ण. हे बघा कटिंग झालेली आहे आपली. आता आपण बघू शकता इथे याचा पुढचा व्हिडिओ मी संपूर्ण तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.